नमस्कार. मराठी कुटुंब इन यूके चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी थोडा डिफरंट टॉपिकवर बोलणार आहे. बेसिकली अराउंड लीड्स काउन्सिल डस्टबिन स्केड्यूल बद्दल. Are you kidding me? A dustbin schedule? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लीड्स काउन्सिल डस्टबिन स्केड्यूल बद्दल. आय नो तुमचा विश्वास बसणार नाही, कारण का आपल्याला सवय आहे की इंडियामध्ये रोज गार्बेज कलेक्ट करण्यासाठी लोक येतात. बट इथे दॅट इज नॉट द केस. प्रत्येक काउन्सिल त्यांचं एक स्पेसिफिक स्केड्यूल डिफाईन करतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमचे डस्टबिन्स बाहेर ठेवायचे असतात. तर आता मी तुम्हाला इकडच्या डस्टबिन कलर्स आणि त्यांच्या पर्पजबद्दल सगळ्यात पहिले आहे ही ब्लॅक डस्टबिन. सो दिस इज बेसिकली सगळा जो काही कचरा आहे तो तुम्ही या ब्लॅक डस्टबिनमध्ये टाकू शकतात. बट बी माइंडफुल की ग्लास असेल तर ते आयटम्स तुम्ही याच्यात टाकू नका. सो ही आहे ग्रीन कलरची डस्टबिन आणि याच्यामध्ये तुम्ही तो वेस्ट टाकणार आहे विच इज बेसिकली गोइंग टू गेट रिसायकल्ड. आणि फायनली आहे ही ब्राऊन कलरची डस्टबिन. तो ह्या ब्राऊन कलरच्या डस्टबिनमध्ये तुम्ही तुमच्या गार्डनशी रिलेटेड जो काही कचरा असेल तो याच्यात टाकू शकतात. जर तुम्हाला तुमचे ग्लास बॉटल्स थ्रो करायचे असतील तर ते तुम्ही नॉर्मल बिन्समध्ये नाही थ्रो करू शकत. तुम्हाला तुमच्या नियरेस्ट बॉटल बँककडे जायला लागेल. तिथे जाऊन तुम्ही तुमचे बॉटल्स फेकू शकतात. त्या स्पेसिफिक स्पॉटवरती तुम्हाला डिफरंट कंटेनर्स भेटतील. लेट्स से ब्राऊन ग्लाससाठी, ग्रीन ग्लाससाठी, ऑल ग्लासेस, बॉटल्स अँड जार्स आणि काही कंटेनर्स असतात विच इज फॉर क्लोथ्स अँड शूज ॲज वेल. अपार्ट फ्रॉम दॅट काउन्सिलनी एक स्पेसिफिकेशन दिलं आहे की 1 ऑगस्टपासून आपलं जे हाऊसहोल्डमधलं ग्रीन बिन आहे त्याच्यामध्ये तुम्ही बॉटल्स अँड जार्स टाकू शकतात. तर तुम्हाला फक्त तुमची बॉटल पाण्याने धुवायची आहे अँड विथ द लिड तुम्हाला ती बॉटल ग्रीन बिनमध्ये फ्रॉम 1 ऑगस्ट तुम्ही टाकू शकतात. आता तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडला असेल की हे लीड्स काउन्सिल बिन स्केड्यूल जे आहे ह्याची इन्फॉर्मेशन आपल्याला कुठे मिळेल. मला जर लक्षात ठेवायचं तर नाही आहे ना की स्केड्यूलचा दिवस कोणता आहे. तर बिलकुल घाबरू नका, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची गरज नाही आहे. तुम्ही जर सिटी काउन्सिलच्या वेबसाईटवर जाल तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळू शकते. आता मी तुम्हाला दाखवते की ही इन्फॉर्मेशन तुम्ही कशी सर्च करायची आणि कुठे ही इन्फॉर्मेशन इझिली अवेलेबल आहे. तुम्हाला जर तुमच्या स्पेसिफिक सिटीचं बिन डे आयडेंटिफाय करायचं असेल तर तुम्ही एक जेनरिक सर्च करू शकता. इथे जसं मी केलं आहे लीड सिटी काउन्सिल बिन स्केड्यूल. नंतर चेक युअर बिन डे म्हणून ऑप्शन येईल, त्या लिंकवरती क्लिक करा. इथे leads.government.uk फॉर्म ओपन होईल आणि ते तुम्हाला सांगतील एंटर युअर पोस्ट कोड. सो तुमचा जो पोस्ट कोड आहे तो इथे मेन्शन करा. इथे मी जो एक्झाम्पल दिला आहे तोच घेते आहे, LS6 2SE आणि क्लिक ऑन लुकअप ॲड्रेस. नंतर तो सिलेक्ट अँड ॲड्रेसचा ऑप्शन देतो. तर याच्यानंतर तुमचा स्पेसिफिक जो घराचा नंबर आहे तो सिलेक्ट करा. सो लेट्स से एक्झाम्पलसाठी मी 10 सिलेक्ट करते. आणि आता इथे बघाल तुम्ही तो तुम्हाला स्पेसिफिकेशन्स देतो. ब्लॅक बिन कलेक्शन डेज आणि त्याचे डेट्स पण आहेत. लेट्स से मंडे 15 ऑगस्ट, मंडे 19 ऑगस्ट. त्याच्यानंतर तुमच्याकडे ब्राऊन बिन कलेक्शन डेज आहे विच इज ऑन फ्रायडे. एव्हरी फ्रायडे ब्राऊन कलेक्शन होणार. एव्हरी मंडेला ब्लॅक बिन कलेक्ट होणार. अँड अगेन ग्रीन बिन कलेक्शन डेजसुद्धा आहेत लाईक मंडे 29, जुलै 12 ऑगस्ट. इथे एक ऑप्शनसुद्धा आहे प्रिंट बिन कलेक्शन कॅलेंडर. जर तुम्हाला ते कॅलेंडर मेंटेन करायचं असेल तर तुम्ही हे कॅलेंडर प्रिंटसुद्धा करू शकतात. सो बेस्ड ऑन युअर सिटी द स्केड्यूल विल डिफर. डिफरंट स्केड्यूल्स असतील. लेट्स से काही ठिकाणी फ्रायडेचं कलेक्शन असेल, काही ठिकाणी मे बी ट्यूजडेचं कलेक्शन असेल. तर हे स्पेसिफिक सिटीनुसार व्हॅरी करतं. अशा प्रकारे इझिली तुम्ही तुमचं जे कलेक्शन डे आहे ते आयडेंटिफाय करू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमची बिन जी आहे ती बाहेर ठेवू शकता. ज्या दिवशी तुमचा बिन कलेक्शन डे असेल त्या दिवशी बिन लॉरीज येतात आणि ते तुमचा कचरा कलेक्ट करून घेऊन जातात. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर स्वरा काय करायचं? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येस.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय फॉर नाव.